लोक म्हणतात की अक्कलकोटला आपण आपल्या मर्जीने जात नाही, तर स्वामी महाराजांचं बोलवणं येतं तेव्हाच आपलं पाऊल तिथे पडतं. तुम्ही कितीही प्लॅनिंग करा, पण जोपर्यंत स्वामी महाराजांचं बोलवणं येत नाही तोपर्यंत तुमचं दर्शन काही होत नाही. पण मित्रांनो, असं काय घडलं 1856 मध्ये? एक व्यक्ती अक्कलकोटमध्ये येते जिचा पत्ता नाही, ती व्यक्ती कोण आहे हे माहीत नाही, पण अवघ्या काही दिवसातच संपूर्ण गाव त्यांच्या चरणाशी कसं काय आलं, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अश्विनी. तर झालं असं की अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरापाशी एक वडाचं झाड होतं. तिथे एक तेजस्वी पुरुष अवतरला. लांबलचक हात, कान आणि डोळ्यात विलक्षण चमक. कुणी त्याला वेळं समजलं तर कुणी त्याचं कौतुक केलं. पण तिथल्या एका साध्या माणसाने धीर धरून विचारलं, महाराज, आपण कुठून आलात? तेव्हा स्वामींनी जे उत्तर दिलं ते आजही विज्ञानाला न उलगडणारं कोडं आहे. ते म्हणालेत, आम्ही कर्दम आश्रमातून आलो. विचार करा, ज्या माणसाला कुणी ओळखत नव्हतं त्यांच्या एका वाक्याने लोकांना आश्चर्य का वाटू लागलं? आणि तिथूनच अक्कलकोटच्या त्या 22 वर्षाच्या एका दिव्य पर्वाची सुरुवात झाली. स्वामींचे चमत्कार आपण ऐकले असतील, पण त्यांचा एक किस्सा खूप काही शिकवून जातो. एकदा स्वामी एका झाडाखाली बसले होते. एक श्रीमंत सावकार तिथे आला आणि त्याने स्वामींच्या समोर हिरे मोती ठेवली आणि म्हणाला की महाराज, हे तुमच्यासाठी. स्वामी फक्त हसले. त्यांनी तिथली एक मातीची ढेप उचलली आणि त्या सावकाराला विचारलं, याचं काय करू? सावकार म्हणाला, महाराज, ही तर फक्त माती आहे. स्वामींनी ती माती हवेत उडवली आणि त्याचं रूपांतर सोन्यात झालं. सावकार चकित झाला, पण स्वामींनी त्याला जे सांगितलं ते आज आपल्याला प्रत्येकासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. स्वामी म्हणाले, अरे मूर्खा, तुला वाटतं हे सोनं तुला सुख देईल? अरे, मनाची शांती मातीतून मिळते, सोन्यातून नाही. स्वामींचे असे छोटे मोठे किस्से माणसाचा अहंकार चक्काचूर करायचे. म्हणूनच लोक त्यांना केवळ देव नाही तर आपलं हक्काचं ठिकाण मानायला लागले. आज आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा एकच वाक्य आपल्याला आधार देतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाही तर तो एक जिवंत अनुभव आहे. आज जेव्हा एखादा भक्त अक्कलकोटला जातो तेव्हा त्याला जाणवतं की स्वामी गेले नाहीत, ते तिथेच आहेत. स्वामींनी कधीही स्वतःला देव म्हटलं नाही, पण त्यांच्या प्रत्येक कृतीतून माणुसकी आणि श्रद्धा झळकत होती. हीच ती ओळ आहे जी आजही तरुणांना स्वामीकडे खेचून आणते. आणि आपण बऱ्याच स्वामी भक्तांच्या गाड्यांवरती स्वामी समर्थांचा फोटो पाहतो, जो पाहून अनेक भक्तांना आपण इतरत्र कुठेही असलो तरी स्वामी आपल्या नेहमी पाठीशी आहेत हे जाणवतं. स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. स्वामींचा असा कोणता अनुभव आहे ज्याने तुमचं आयुष्य बदलून गेलं? तो अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या त्या अनुभवामुळेच आजचा हा मुद्दा भारी आहे.